सकाळ सकाळची थंडी मित्रांनो आणि सकाळ सकाळचा ब्लॉग म्हणजे नको वाटतं, पण काय करणार, ब्लॉग बनवायला लागतो. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, राधे राधे. तर आम्ही लोक चाललेलो आहे मुळशीला. मुळशीच्या अगोदर सरांकडे चाललो आहे आणि माझ्यासोबत आहे पांडेजी. व्हेरी गुड मॉर्निंग. अशा प्रकारे आम्ही गाडीमध्ये बसलो आहे. हे खाली आहे सेट रे, ही सीट खाली आहे. थोड्याच वेळ भरले दिसे बघा आता जातो. आणि अशा प्रकारे ही सीट भरली आहे. सर राम राम. सर काय? राम राम. अरे राम राम, नमस्कार. नमस्कार. आपण कुठे चाललोय? ब्लॉग बनवतोय सर. येस. आपण चाललोय मुळशी डॅमच्या बाजूला एका छानशा डोंगरावरती. ओके. त्या डोंगरावरती आपण काय करणार आहोत, तर रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार आहोत, ओके. वेस्ट वॉटर रिसायकलिंग करणार आहोत, कंपोस्टिंग करणार आहोत, बायोडायव्हर्सिटी इम्प्रूव्हमेंट करणार आहोत. वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पर्यावरण स्नेही गोष्टी आपण तिथे करणार आहोत. सर के सीट पे ये बैठा है अभी, ये जो पांडे नाम का प्राणी है वो बैठा है. ये सब आज पूरा फ्रेम में रहेगा मेरे साथ. यही फ्रेम में आज का मेन कैरेक्टर हरिचरण पांडे. खूप दिवसांनंतर ती थोडं असं सह्याद्रीच्या ह्याच्यात चाललो आहे. तेव्हा आपण मागे सातपुड्याच्या ह्याच्यात होतो. आणि सॉरी, हा सरांच्या जागेवर आता बसलेला इथे. ताजीम घेतली त्याने. ये थोड़ा ऐसे उल्टे सुलटे पटंग चाले करते हैं. ए भाई झगड़ा मत. शॉर्ट मिस हो गया भाई. तर आपल्याबरोबर मुकेश दादा पण आहे सोबत. मुकेश दादांची जोड आहे. गाडी चालवतात, त्यांना चालवू देत. हाँ तू कर. हाय यही कर से आज इसका काम खाली है, ऐसे करने का भाई. व्हिडिओ काढ. काढ रे काढ. मस्त हाय हाय. दादाला जोशात आहे एकदम. अशा पॉइंटला दिवस आणणार ना. वाजलेत बघा 9:15 वाजलेत. जायचंय पण समोर तर दिसलं बाहेर ना. एक मिनिट बाहेर बघा काय व्ह्यू आहे भाई. व्ह्यू मध्ये जे धुकं पडलंय ना, बादशाह तर ना. आणि आपल्या पुढच्या गाडीला एकदम स्लो जायला सांगितलं. बरोबर ना पांडे? बरोबर बोलती? हा बराबर होती. ओढपाची. अरे अरे हा इथलाच शब्द आहे, ओढपाची. शब्दकोशामध्ये आम्हाला ऐड किया. कोहरा पड़ा हुआ है इधर, आदमी नहीं दिखाई दे रहा, ना गाड़ी दिखाई दे रही. जानवर की तो बात छोड़ो, आज हम जा रहे हैं बाघ मारने. ए कुछ भी मत बोलना, ऐसे किधर नहीं जा रहे हम लोग, साइड पे जा रहे. चलो. काय सीन आहे बघा. खूप मस्त आहे. काहीतरी लेक फॉरेस्ट रिसॉर्ट काहीतरी असं होतं मगाशी मागे लिहिलेलं. आणि अजून धुकं आहेच. 10 वाजून गेलेले. आणि सीन एवढा छान आहे आणि रोडची वाट लावून टाकलेली साफ. काय रोड आहे, कायच रोड आहे हा, कायच. तरी पण आमची गाडी एकदम टॉपला पुढे गेलेली आहे, टॉप गिअर टाकत. जावा दे. चलो. थोडासा एकदम छोटे छोटे शॉट्स. एकदम सुंदर सुसज्ज व्यू. पांडे भाग रहा है. इस बात पे आपको क्या कहना है?
बहुत ही बढ़िया सा स्ट्रीम है। पांडे जी उधर कुछ तो कर रहे हैं, स्ट्रीम को और बड़ा बनाने का कोशिश कर रहे हैं। लय भारी वाटतं इथे। यस, या तुम्ही पण चॉकलेट खा, कॉफी को कॉफी को ऐकलं तर कॉफी को मस्त एकदम पूर्ण ढग खाली आले। मार्ग नाही। हे ढगात नाही येत असेल, अशी वेव येते। हां सर हां, हॅलो, नमस्ते। पिंपरी नावाच्या गावाजवळ होत आपण आता। एका छोट्याशा नदीवरचा छोटासा चेगडा आहे आणि त्याचं मोठं पाणी आणि इथे दगडाची खाण आहे। त्या दगडाच्या खाणीमध्ये साठलेलं पाणी, आपलं पाणी जमिनीमध्ये मुरू नाही शकत, ओके। कारण दगड असा आहे की पाणी धरून ठेवतं। पूर्ण खालती दगड आहे। अरे भाऊ भाऊ जायची झाली, पुढे नको जाऊ। पांडे जी, दूर हो गया ऐसे तो क्या करूँ? पांडे जी, पानी में बढ़ावा करने मत जाओ उधर, आ जाओ आ जाओ चलो। तैरने लायक किसी नदी नहीं। ऐ सगुना, चलिए तो। हाँ पांडे जी, सगुना को बाय बाय बोला। चलो जरा थोड़ा सा एडिट में काय तो करते ही चलो। ऊंची ऊंची पहाडी, उंच उंच डोंगर रांगा तामिनी घाटामध्ये आहेत आम्ही। आपण लास्ट टाइम इथून गेलेलो होतो, पण या अशा रोडने नाही गेलेलो। हे गावातल्या आतमधला रोड आहे आणि काय बोलतात बघू आता काय करायचं आहे। आणि पांढरी हे घातलेली आहे, काय बोलतात, सलवार कमीज, रेनकोट नाही, सलवार कमीज घातलं, सलवार कमीज। वरतून ना खूप मस्त असा धबधबा आहे, व्हिडिओ मधून दिसतंय का, कसला पडतोय ग एकदम दुधासारखा। दुधासारखा धार लागली काय? येस मॅन, रेंज आली मला। आता बघा, आता एकदम बादशाह वाटते, बादशाह। काय वाटतंय यार, निसर्गाच्या सानिध्यात हा व्हिडिओ बनत आहे। ह्या अशा व्हिडिओ बनवता तसं मध्ये झप करून जर बिबट्या आला, कारण का आम्ही मुळशीत आहे, मुळशीमध्ये असताना असं झप करून बिबट्या आल्या तर तेव्हा आता कॅमेरा ऑन पाहिजे, पण कॅमेरा ऑन नसेल तर मी दाखवणार कसं? ठीक आहे, आलाच चुकून तर फुल मजा आहे। और आला तरी पण ह्या बसला ना पुढे, काय मग मी दाखवू शकतो, जाऊ दे चला। आला तर आला, नाही तर नाही, तोपर्यंत तो सीन बघत असा डोंगरावर। हा हा हा, खूप सुंदर, अतिसुंदर, सुंदर हवा। तर तिथे वर आपल्याला जायचं एकदम टोकाला। कामाच्या साईडला आलो आणि खूप जोरात पाऊस आहे, डेंजर पाऊस। आम्ही सर्व उलटे उभे आहेत। या ओढ्याला पावसाळ्यामध्ये खूप सारं पाणी आहे। हेच पाणी उन्हाळ्यातही असंच खळखळ वाहत राहावं यासाठी आपण यावर ट्रीटमेंट करत आहोत। ते कसे ते सांग। तर तुम्ही बघू शकता, हे आपण मार्किंग करतोय ओढ्याला, यावर आपण बांध करणार आहोत, त्यासाठी आपण मार्किंग करतोय। म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा काम चालू करू तेव्हा आपल्याला एक अंदाज येईल की आपलं हे कुठे केलेलं आहे। मार्किंग केल्यानंतर त्याला आपण रिबिन लावतो। दादा रिबिन कुठे आहे? ही बघा, आपण आता अशी निळ्या रिबिनने मार्किंग केलेली आहे, जेणेकरून आता आपण परत येणार तेव्हा आपल्याला ही आपण केलेली मार्किंग दिसेल आणि याच ठिकाणी आपण बांध घालणार। असे आपण ओढ्याच्या वरच्या दिशेने बांध घालत चाललो आहे, जेणेकरून आपल्याला ते पाणी कंटिन्युअस अडवता येईल। आता एक इथे आपण काठी बांधणार आहोत।
अशा प्रकारे आपण वरच्या साईडला बांधत जाणार आहोत. खालची एक काठी लावली आहे आणि आता इथे एक काठी लावतो आहे. म्हणजे इथे आपण एक बांध बांधणार आहोत, खाली एक बांध बांधणार आहोत. असं आपण बांध करत वरपर्यंत झऱ्याला बांधत जाणार आहोत. खालची काठी दिसते का? जिथे झऱ्याचं मुख आहे तिथपर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो आणि तिथपर्यंत आपण हा झऱ्याला बांधणार आहोत. आता आम्ही आहोत तामिनी घाटामध्ये. घराच्या वरच्या टोकापर्यंत आम्ही झरा बांधायला चाललो. आता हे त्याचे लोकेशन्स घेतो आहे जेणेकरून आम्ही नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा या लोकेशनवर बांध आम्ही बांधू शकतो. तुम्ही निसर्गरम्य सुंदर वातावरण पाहू शकता. तामिनी घाटामध्ये मुळशीच्या इथे आम्ही आहोत. म्हणजे लाईक आता जिथे आहोत तिथे आहोत पण सह्याद्रीच्या खोऱ्यात आहोत. तर खूप सुंदर वातावरण आहे आणि पुढपर्यंत आम्ही हा असा जो हा झरा आहे तो बांधण्याचा प्रयत्न करणार आहोत. बांधणारच आहोत. पाणी बघा. हा आपण जो झरा बांधतो आहे त्याचा मुख्य उद्देश असा आहे, जसा हा झरा पावसामध्ये वाहतो आहे तसाच हा झरा हिवाळा उन्हाळ्यामध्येही व्हावा यासाठी हा आपण बांधतो. निसर्गरम्य असं हे आपलं सह्याद्रीचं जंगल. खूप मजा येणार आहे मित्रांनो. आता काय थोड्या दिवसांनी गणपतीला पण जाणार आहे. मी थोडा कॅमेरा पुढे करतो आहे कारण का आवाज माझा येईल नाही येईल. पाण्याचा आवाज 100% खूप आहे. गणपतीला जेव्हा जाणार तेव्हा अजून खूप वाटणार आहे. पण आत्ताचं पण सीन खूप भारी आहे. तुम्ही एन्जॉय करताय का हे पण सांगा. हे आमचे चंद्रशेखर सर. दोन्ही साईडने झरा येतो. मस्त आहे यार. पण हा जरा पावसाळ्यापुरताच आहे ना? हा जरा पावसाळ्यापुरता पावसाळ्यापुरताच आहे. हा मग उन्हाळ्यापर्यंत कसा व्हायला त्यासाठी आम्ही बांधतोय. कुठे बांधतोय जागा? हां ते लोकेशन तुम्ही बघताय. ठीक आहे चला. खूप जोरात पाऊस येतो आता. जाऊ डायरेक्ट. ऐक ना. हां आम्ही आलो वरती. एक चूक मी जी केली आहे ती तुम्ही करू नका. अशा ठिकाणी स्लीपर घालून नका येऊ. मी आलो आहे कारण का माझा पाय फ्रॅक्चर होता. बूट घातल्यावर ना दुखतं आहे. तो ती चूक तुम्ही करू नका. मी मुद्दाम नाही घेतलं. ओके. वा समोर कसला सीन आहे बघा यार. आणि ना त्या साईडला तो एक जर धबधबा पाहिला तो वाला बरोबर पॉईंट होतं. तो असं सर्व वरच जातो. तो खालती गाड्यावरती येतच नाही. मगाशी आहे ना तो पूर्ण टोटली वर जात होता हवेच्या याने. खूप भारी सीन आहे एकदम. चला ते बघा आता हवेने कसा एकदम वर चाललाय. लय भारी वाटतोय सीन. चला सह्याद्रीच्या कुशीत. पांडे भाई सह्याद्रीच्या कुशीत. पांडे का सुबह से यही चल रहा है. अच्छा चलता हूँ दुआओं में याद रखना. पुढे नाहीत. विषय संपला. ही चुकी कधी करू नका चप्पल घालायची. नाही तर बोट फ्रॅक्चर आहे म्हणून. त्या साईडला मस्त डोंगर एकदम खूप भारी आणि खालती तलाव आहे. काहीतरी याला टाटा लेक बोलतात. टाटा लेकच आहे ना? हा हो टाटा लेकच आहे ना तो? मुळशीचा काय? ओके मुळशी धरणाचं पात्र.
ठीक आहे, आता पडलो असतो दाखवला ना हवेत गेलो. जाऊ दे, चलो एकला चलो. आता जेवण केल्यानंतर आपण हा पहिला बांबू रोवलेला आहे आणि ऑलमोस्ट आपल्या इथे 90% झालं आहे ना. ऑलमोस्ट आजच्या दिवसाचं 90% झालेलं आहे मे बी, कारण का आम्ही खालपर्यंतून आता वरपर्यंत परत एकदा मोजत चाललेलो आहे. तर इथे एक बांधण्याची गरज होती, तो इथे बांधतो आहे आणि आता परत वर चालायला चाललेलो आहे. परत एकदा आपण हा बांध ह्याच्यासाठी बांधतो आहे की हे पाणी जे कसं पावसाळ्यामध्ये चालू आहे तसंच उन्हाळ्यापर्यंत पण तसंच दिसावं यासाठी आपण करत आहोत. तो वरच्या साईडला ना झरा तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही, पण तो पण असा हवेच्या याने वरच चालला आहे जरा. म्हणजे व्हिडिओमध्ये खूप साऱ्या पाहिलं होतं, पण मी पहिल्यांदा बघतो आणि मला खूप भारी वाटतं, एकदम आश्चर्यचकित होतो मी. हवेच्या यानेच होतं आहे पण लय भारी वाटते, आश्चर्यचकित पण बोलू शकतात, पण खूप असं छान छान वाटतं आहे. आता तिथे आपण एक परत बांबू आहे तो रोवतो आहे. ठीक आहे, लय भारी विषय. तिथे खूप सारे खेकडे मिळतात मुळशीमध्ये, म्हणजे सेम आपले काळ्या कलरचे त्यांची बिळं आहेत, बरोबर ना? खेकड्यांचीच बिळं आहेत नाही, सांगा मला कमेंटमध्ये. ठीक आहे, मच्छी के दिल में चुलबुली खेकडा करकरात. किती फोर्स आहे मला ॲक्च्युली कसं आतमध्ये दिसेल ते पाहिजे म्हणून. शंभो थोडा नितळत होता, आवाज नाही व्यवस्थित येणार. आर्टिफिशियली सर्वे करत करत आम्ही आता कुठपर्यंत आलो ते बघा. सावकाश. बोलो सर्वे करत कुठपर्यंत आलो ते बघा. आता अजून तेवढं बाकी आहे वरती, अजून 2 टप्पे पुढे. तुमचं नाव? शंकर. शंकर शंकर दादा. आणि त्यांचं नाव? नाव सांगा. नाव काय? शांताराम दादा. चला. इन घने जंगलों में हम फंस गए हैं. तो यहाँ पे खाली एक ही साधन है, वो साधन है पानी. इधर खाने के लिए कुछ नहीं है, खाली पीने के लिए पानी. और ये बंदा नाच रहा है. हाँ खेकडे पण भेटतात, मासे मी सांगितलं नाही ना कुठे आहे. हाँ सुगरा पण भेटतात, डुक्कर पण भेटतात. तेरा उससे कुछ वास्ता है क्या? आहे ना. हाँ? तो क्यों? तो इस घने जंगलों में खाना पीना आराम है. बहुत है. चला ए जा जा पांडे नीचे. इसको कुछ तो बोलता ही चल रहा है. चला. अशा प्रकारे आम्ही बॅक टू द पवेलियन असा आम्ही इथे स्टे करतोय. आजूबाजूचा खूप सुंदर असा नजारा आहे आणि परत थोडं चालत चालत जाऊचा म्हणतो चैन. गुड मॉर्निंग मित्रांनो, दिवस दुसरा आणि आम्ही आहोत मुळशीमध्ये. आजूबाजूचं एवढं सकाळ सकाळचं सुंदर सुंदर वातावरण खूप छान वाटतंय मला. तर आता आम्ही चाललो आहे नाश्त्याला. असंच. नमस्कार मंडळी, आता आम्ही निघत आहोत. हे खूप छान गोष्ट दिलेली आहे. टच बीच सर्व भारी करता येतात. ती ह्याची बॅगेचा प्रश्न आता मिटला माझा. आणि पांडे दादा हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि पुढे आमचे ड्रायव्हर दादा पण बसलेले आहेत. CA वाटतात भाई. हे मैत्र हो, हम निकल पडे. बाईकने चाललोय.
रस्ता घोर रोडचा. हा खूपच खराब रस्ता आहे इथे. काहीच तरी खूपच खराब. मला तिकडं रस्ता एकदम क्लास आहे. मला हा तिकडं रस्ता एकदम क्लास आहे. आता आम्ही परत चालली, एक त्या साईडला चालली, एक या साईडला चालली. काय करणार आहे आम्ही तर हा जो झालेला झरा आहे त्याला आम्ही बांधणार आहोत, जेणेकरून तो झरा पावसाळ्याच्या पुढेही चालू आहे, उन्हाळ्यापर्यंत. चला जाऊयात. काल आम्ही खालच्या साईडला चाललो, आता वरच्या साईडला. काय भारी दिसते बघा तेव्हा, कसं काय कसलं भारी वाटते. सर्व झरे कसे वर जातात हवेच्या याने. लय भारी, लय भारी. टाकतो मी गोपुरात मध्ये, मग पाय सटकतात. हे भगवान. हा बघा मित्रांनो, सह्याद्री. आय मीन हेवन. बघायला पाहिजे काहीच नाही. स्वर्गात आहे मी, स्वर्गात. ते सुंदर वाटतंय. गाईज किती जवळ आलोय बघा आता मी. हवेचा नुसता प्रवाह एकदम जोरात चालू आहे. मगाशी खूप मस्त धुकं होतं. बघा समोर पण खूप छान दिसतंय. आणि आपण खालतून जे पाहिलं होतं ते हा जो डोंगर आहे त्या साईडने पण खूप सुंदर आहे. आणि वरून जे ढग आहेत की जे धुकं आहे ते बघा कसे होते. आणि तो बघा तो एक झरा कमी पाण्याचा आहे. आपल्याला कमी पाणी वाटतंय पण ते पण जास्तच आहे. आणि ते कसं एकदम वर 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 चाललंय. ही खरी मजा आहे, खूप भारी. हे आमचे मामा आम्हाला खूप जंगलात फिरवत आहेत, खूप मदतही करत आहेत. काट्या रोवण्यासाठी मदत करत आहेत. मामा नाव वसंत मापारे, रामकृष्ण हरी. चला. ही जी हिरवी दिसते ना ती कारवी आहे. कारवी 7 वर्षांनी फुलते, मध चांगलं असतं. ओके. म्हणाल ती बरोबर दिसते. वरती जायचं अजून. ओके, अजून वर जायचं. चला रामकृष्ण हरी, स्वर्गाच्या घरी. सर आता परत आम्हाला येऊन मिळालेले आहेत. नाही काही झालं तर आम्हाला बोलून घेऊ, तुझ्याकडे असतात. ही मंडळी आम्हाला येऊन परत मिळाले. पांडे भाई, जय श्रीराम. चला आता हा डोंगरला आम्ही अलविदा बोलतो. आणि चला खाती. चला मामा. उलटा बी खातो, उलटा सोलटा सर्व निघतो. तो बघा अजून खालती केवढा खालती आहे. थोडं तो खालती मुळशी लेक आहे. हा मुळशीचा तलाव ना. मग टाटा तलाव कोणता? टाटा तलावच बोलतात आणि मुळशी तलाव. ठीक आहे. काल मी टाटा तलाव आंबोली आहे ना, आंबोली सारा इंडिया. हां तिकडे तो नाला गेला इकडून दिसतोय. ओके. अशा प्रकारे हा मराठी शिकलेला आहे आणि पण चांगली असती. ठीक आहे. तर ह्याचं पण झालं, आमचं पण झालं. आता आम्ही चाललो आमच्या घरला. त्याला पुण्याला सोडायचं आणि मी तिथून निघून जाणार तर गणपतीला. आता गणपतीचे व्लॉग्स. चला. इकडचा कांद्याला जर सूज आली असेल तिकडच्या गावाला तो चिखल लावायचा. रस्त्यात बरीच दिसली होती मला. आणि सर आता एक अविनाश सर आणि आम्ही आहे ना, ते एक पान कोणतं तरी होतं, त्याने सुन्न पडतं. म्हणजे ते जर कुठे म्हणजे शरीराच्या भागात चोळलं तर ते कोणतं सुन्न पडतं का सूज येते? सुन्न पडतं. खाज कुजली सारखंच ते बोलत होते. विंचू काटा कसा असतो तसंच काहीतरी. ही गाडी काय बंद पडली?
महिना कोर्स अपना वसई में तो जाते थे। कसलो सीन है वो अपना ये करके काम करके जाते थे नाइट में कोर्स की। इतना फास्ट मराठी। कुंडलिका व्हॅली ही तीच नदी जी रोहाला जाऊन भेटते। पांडे जी कैसे लग रहा है हमारे महाराष्ट्र में? एक नंबर मस्त है एकदम। मस्त है। पांडे पण महाराष्ट्राचाच आहे। कडक सुपर्ब सीन रा तिथे पण कडक असला वाटतोय दोघाला। ये फोटो